वाहतूक सेनेच्या माध्यमातून वाहतूकदारांचे प्रश्न सोडवा. जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे. रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील वाहतूकदारांचे असणारे प्रश्न, त्यांच्या समस्या येणाऱ्या काळात शिववाहतूक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सोडवण्यात याव्या, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पेण येथे केले. शिववाहतूक सेनेच्या रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन तरणखोप बायपास येथे दिनांक 31 रोजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष महेश पोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील, कार्याध्यक्ष उत्तम वाघ, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, सरचिटणीस महेश केदारी, महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, गणेश खरात, समीर म्हात्रे, विनोद म्हात्रे, राकेश पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा उद्या होत असताना पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांनी ज्या संघटनेचे काम हाती घेतले आहे त्याद्वारे वाहतूकदारांचे प्रश्न सोडवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. महामुंबईसह दीपक लोके, पेण. आज सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. शिव वाहतूक सेना रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिव वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यामधून या कार्यालयाच्या उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे. थोड्याच कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात शिव वाहतूक सेनेचे कार्यालय उभे राहतील आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेमधून रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिव वाहतूक सेनेवरती विश्वास ठेवून, डॉक्टर महेश पोरे यांच्यावरती विश्वास ठेवून या शिव वाहतूक सेनेमध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे अच्युत पाटील असतील, त्याचप्रमाणे उत्तम वाघ असतील, विनायक बेलोस्कर असतील, विजय पाटील असतील, नरेश सोनवणे असेल, यांचं मी शिव वाहतूक सेनेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांची कामाची पद्धत आधीही चांगली होती, आत्ताही ते चांगल्या पद्धतीने काम करतील. या ठिकाणी वाहतूकदारांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये शिव वाहतूक सेना ही अग्रेसर असेल आणि कुठल्याही वाहतूकदारावरती अन्याय होऊन देणार नाही. ज्या कंपनीच्या गाड्यांचा जो काही विषय या ठिकाणी चाललेला आहे त्यालाही या ठिकाणी शिव वाहतूक सेनेच्या वतीनं न्याय देण्यात येईल, मी असं या ठिकाणी जाहीर करतो आणि या कार्यालयाचं उद्घाटन झाले असंही या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक गोष्ट एकाच आपल्या सगळ्यांच्या वतीने एकत्रच सत्कार केला, पण तुम्ही सगळे पत्रकार बंधू, कारण पत्रकारांशिवाय हे काय पूर्ण होऊ नाही शकत आणि त्याच्यामुळे सगळे आपल्या बरोबर आहेत. आज जो शिव वाहतूक सेनेचं हे कार्यालयाचं उद्घाटन केलंय, इथून चांगल्या प्रकारे कामं व्हावीत, कारण आरटीओच्या नेहमी बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि वाहतुकीचे तर एवढे प्रॉब्लेम असतात का बरेच सामान्य माणूस झालं का त्याला नडलं जातं आणि जे मोठमोठे मासे आहेत त्यांना सोडलं जातं आणि त्याच्यामुळे हे काम इथून चांगल्या प्रकारे होईल. आपल्या महेशपूर आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल, आपल्या सगळ्या टीमच्या माध्यमातून, अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. उद्या उद्धवजींची सभा आहे आणि त्या सभेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी SP साहेब माझ्याकडे आले होते आणि त्याच्यामुळे मला यायला ॲडिशनल इतके आले आणि त्याच्यामुळे मला आपल्याकडे यायला थोडा उशीर झाला. त्याच्यावर पहिली दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण हा जो कार्यक्रम घेतलेला, आपण जे आपलं कार्यालय उद्घाटन केलं आहे ते अतिशय चांगला कार्यक्रम आहे. ह्या कार्यालयातून एक चांगला संदेश जाऊ द्या लोकांच्यापर्यंत. काय सामान्यांना जर मदत करणारा जे कार्यालय असेल तर आपला असेल, कारण सामान्य म्हणजे अगदी 4 सीट घेऊन जर एखादा गाडी, खाजगी गाडी जात असली तरी पोलीस आरटीओवाले अडवतात आणि बोलतात तू खाजगी चाललायस ना, तू हेच का आपला भाडंच घेऊन चाललेला असतो आणि त्याच्यामुळे तो बराचसा त्रास होतो. तर तो त्रास आपल्या माध्यमातून कमी होऊ द्या व्हावा अशी माझी एक अपेक्षा आहे. आपण चांगल्या प्रकारे काम करतायत. महेश पोरेंना तसं काय वाहतूक सेना किंवा शिवसेना नवीन नाही. महेश पोरेंनी शहर प्रमुख म्हणून पण या आणि पेण शहराचं काम केलेलं आहे. तर त्यावेळेला मी पण उपजिल्हा प्रमुख होतो मला वाटतं, पण महेश पोरे पहिल्यापासून शिवसेनेशी संबंधित होते. आता मधल्या काही कालावधीत नव्हते, पण आता परत ते शिवसेनेत चांगले कार्यरत झालेले